कालपर्यंत काँग्रेसवर टीका करणारे की दिल्लीतून निर्णय घेतात अशा प्रकारची टीका करणारे आता परत दिल्लीमध्येच निर्णयाला जात आहे। राज्याच्या असलेल्या निर्णयाची प्रक्रिया करत असताना तिथे निर्णय जाहीर करून दिल्लीमधून परवानगी आणायला पाहिजे एवढं वजन महाराष्ट्रातल्या राजकीय असलेल्या त्यांच्या नेत्यामध्ये असायला पाहिजे। पण दुर्दैवाने परत एकदा या कांदा खरेदीच्या संदर्भामध्ये आणि ऊसाच्या आणि साखरेच्या प्रश्नासंदर्भामध्ये बैठकीला दिल्लीला जात असतील, मला वाटतं महाराष्ट्राची भूमिका सक्षमतेने मांडणं गरजेचं आहे। कारण महाराष्ट्रातला शेतकरी आज जास्तीत जास्त ऊस उत्पादक आणि कांदा उत्पादक असल्यामुळे या शेतकऱ्यांना अन्याय झाला तर 100% त्या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये फार मोठं वातावरण महाराष्ट्रात होईल। आणि मला वाटतं की काल आम्ही आंदोलन केलं त्याची प्रचिती आपण बघितले असते की लोकांचा भाग प्रक्षोभ 3 तास लोक या असलेल्या आंदोलनामध्ये शेतकरी सहभागी झाला होता। त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी टिप्पणी केली की काही लोक राजकीय स्टंट करण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी आंदोलन करतात। मला वाटतं विरोधी पक्षांना आंदोलन करण्याची संधी न देण्याची काम या राज्य सरकारकडून अपेक्षित आहे। पण मला वाटतं तसं न दिल्यामुळे लोकांच्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतो। मग आपल्याला काय समजायचे ते समजा, परंतु मला वाटतं की आम्ही तशा पद्धतीने आंदोलन केल्यामुळेच याची व्याप्ती वाढली, धसका घेतला आणि मग आज दिल्ली दरबारी जाऊन या कांदा उत्पादकांना न्याय देण्यासाठी आम्ही प्रयत्न करण्याची ग्वाही जी दिलेली आहे ते फक्त विरोधकांनी केलेल्या या आंदोलनामुळेच होत आहे असं माझं म्हणणं आहे।